नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या 6 सेमिस्टरमध्ये फायनान्शियल मार्केट्स हा एक महत्त्वाचा पेपर शिकणार आहोत. ह्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सिलेबसवरती थोडीशी चर्चा करूया. त्यापूर्वी आपण सिलेबसची रचना आणि त्याचं बेसिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ह्या पेपरचं नाव आहे फायनान्शियल मार्केट्स आणि ह्याचं सब्जेक्ट कोड जो आहे, विषयाचा कोड जो आहे तो आहे FMS GEC 602. हा GEC पेपर प्रकारातला आहे. आपल्याला माहिती की GEC हा 40 मार्काचं त्याच्यासाठी इंटरनल असतं आणि 60 मार्क्स किंवा 60 गुणांची सेमिस्टर एंड एक्झामिनेशन होत असते. टोटल मार्क्स आहेत 100 आणि ह्याला हा सिलेबस नव्याने 2020 पासून इंट्रोड्यूस केलेला आहे, सुरू केलेला आहे तुमच्या थर्ड इयर फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस BOC ह्या डिग्रीसाठी. आता आपण ॲक्च्युअल सिलेबसकडे वळूया. त्यापूर्वी आपल्याला कुठले कोर्स ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे आहेत, कुठले गोल्स आपण साध्य करणं हे अपेक्षित आहे, किंवा हा पेपर शिकल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे किंवा कुठल्या प्रकारचे कौशल्य आपल्यामध्ये आपण आत्मसात करणार आहोत ते आपण बघणार आहोत. त्यालाच आपण कोर्स ऑब्जेक्टिव्ह किंवा कोर्स आउटकम असं म्हणतो. तर मुख्यतः इथे तुम्हाला कॅपिटल मार्केट म्हणजेच की भांडवली बाजार आणि नाणे बाजार म्हणजेच कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट यांची रचना अभ्यासायची आहे आणि ती तुम्हाला त्याचं ज्ञान होणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर जी मूलभूत माहिती आहे की कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट म्हणजेच भांडवली बाजार आणि नाणे बाजार ह्याच्याबद्दलची मूलभूत माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये, भांडवली बाजार आणि नाणे बाजाराची दोघांचीही काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर सेबी जी आहे की सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे नियामक, भांडवली बाजाराची जी नियंत्रक किंवा नियामक आहे, तर तिच्या मार्गदर्शक काय सूचना, मार्गदर्शक गाईडलाईन्स ज्याला आपण म्हणू, मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक नियम काय आहेत स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजाराशी संबंधित ते आपल्याला बघायचे आणि त्याचं ज्ञान घेऊन ते आपल्या करिअरसाठी त्याचं ॲप्लिकेशन करणं हा पेपर शिकल्यानंतर अपेक्षित आहे. त्यानंतर क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत. क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणजेच की ज्या पतमानांकन संस्था किंवा ज्याला काय म्हणतो आपण रेटिंग्स देणाऱ्या म्हणजेच पतमानांकन संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या काय करतात तर वित्तीय बाजारातील जी काही साधनं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एखादा समभाग आहे किंवा एखादा कर्जरोखा आहे किंवा त्याला एक प्रकारचं त्याचं पतमानांकन करतात, किंवा एखादी वित्तीय संस्था आहे, उदाहरणार्थ बँक आहे किंवा एखादी बिगर बँकीय वित्तीय संस्था आहे, तर त्यांना पतमानांकन देण्याचं काम ह्या संस्था करत असतात. इवन एखाद्या देशाला सुद्धा ते त्या पतमानांकन देत असतात. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की ट्रेडिंग प्रॅक्टिसेस आणि सेटलमेंट एजन्सीज. ट्रेडिंग प्रॅक्टिसेस म्हणजे की कशा प्रकारचा व्यापार शेअर बाजारावरती चालतो आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रक्रिया समाविष्ट असतात ते आपल्याला बघायचं. आणि सेटलमेंट एजन्सीज म्हणजे व्यवहार हे पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या संस्था त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, कोणकोणत्या संस्था त्याच्यामध्ये सहभाग घेतात. उदाहरणार्थ की राष्ट्रीय शेअर बाजार जो आहे NSE, तर त्याची NSDL ही डिपॉझिटरी आहे. डिपॉझिटरी म्हणजे की शेअर जिथे आपले ॲक्च्युअल ठेवले जातात, डीमॅट अकाउंट जिथे आपलं असतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो आहे, मुंबई शेअर बाजार जो आहे, तर तिथे आपल्याला CDSL नावाची डिपॉझिटरी आढळते. तर अशा प्रकारच्या ज्या सेटलमेंट एजन्सीज किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठीच्या संस्था आहेत,
तर त्यांच्याबद्दल माहिती घेणं बेसिक आणि त्यांच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग आपल्याला करून घ्यायचा आहे हा पेपर शिकल्यानंतर. आता आपण ॲक्च्युअल सिलेबसकडे वळूया. पहिल्या पाठाचं नाव आहे की वित्तीय बाजार आणि भांडवली बाजार. पहिल्याच आपल्याला कंटेंटमध्ये बघायचं आहे की वित्तीय बाजार जो आहे फायनान्शियल मार्केट त्याचा आपल्याला अर्थ आणि रचना बघायची आहे. त्यानंतर दुसऱ्या कंटेंटमध्ये ह्या पहिल्या पाठाच्या आपल्याला बघायचं आहे की त्याचा अर्थ काय आहे भांडवली बाजाराचा, कॅपिटल मार्केटचा, त्याचे उपप्रकार कुठले आहेत भांडवली बाजाराचे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते मुख्य घटक जे आहे तर ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात, त्यालाच आपण मेजर प्लेयर्स असं म्हणू. त्यानंतर तिसऱ्या घटकामध्ये पहिल्या पाठाच्या आपल्याला बघायचं आहे की सिक्युरिटीज अँड इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कॅपिटल मार्केट अँड इट्स फीचर्स, म्हणजेच की जे काही साधनं आहेत भांडवली बाजारातली, उदाहरणार्थ समभाग असेल म्हणजे शेअर, त्यानंतर कर्जरोखा असेल त्यालाच आपण डिबेंचर म्हणतो, आणि त्याची वैशिष्ट्ये, त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य कसे आहेत. एक साधन वित्तीय बाजारातलं किंवा भांडवली बाजारातलं हे दुसऱ्या साधनापेक्षा कसं वेगळं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि चौथ्या घटकामध्ये पहिल्या पाठाच्या आपल्याला बघायचं आहे की रेग्युलेटरी म्हणजेच नियामक आणि विकासात्मक भूमिका सेबीची काय आहे भांडवली बाजारामध्ये ती आपल्याला बघायची. रेग्युलेटरी म्हणजे ती कसं कंट्रोल करते, कुठल्या प्रकारची कार्य, विकासात्मक कार्य, भांडवली बाजाराचा विकास व्हावा किंवा ते अधिक चांगल्या कार्यक्षमतेने चालावं, तो बाजार, भांडवली बाजार चालावा हे सेबी बघत असते. दुसऱ्या पाठाकडे वळूया. दुसऱ्या पाठाचं नाव आहे नाणे बाजार किंवा त्याला आपण मनी मार्केट असं म्हणतो. ह्याच्यामध्ये पहिल्या घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे की मनी मार्केट म्हणजेच नाणे बाजाराचा अर्थ त्याला आपण ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज असं 2 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करतो. त्याचं 2 भागांमध्ये म्हणजेच वर्गीकरण करतो. त्याला आपण ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज मार्केट असं म्हणतो. दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे की सिक्युरिटीज अँड इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मनी मार्केट, म्हणजे नाणे बाजारांची जे काही साधनं आहेत, उदाहरणार्थ की सरकारी कर्ज, सरकारी रोखे जे आहेत किंवा सरकारी ज्याला काय म्हणू आपण कमी कालावधीसाठीचे जे काही ट्रेझरी बिल्स आहेत ज्याला आपण म्हणतो, सरकारी रोखे ज्याला म्हणतो, त्यानंतर कमर्शियल पेपर्स आहे, त्यानंतर हुंड्या आहेत, तर हे सगळे नाणे बाजारामध्ये येतात आणि त्याचे वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. तिसऱ्या घटकामध्ये आपण अलीकडील काळामध्ये नाणे बाजारामध्ये भारतामध्ये काय चेंजेस झाले, काय बदल झाले, काय विकासात्मक गोष्टी पार पडल्या, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, तर काय नव्याने गोष्टी अंतर्भूत केल्या गेल्या ते आपण बघणार आहोत. आणि चौथ्या घटकामध्ये आपण बघणार आहोत की प्रायमरी डीलर्स म्हणजे प्राथमिक जे काही व्यवहार करणारे आहेत, तर ते आपण त्याचा अर्थ आणि त्याचं कार्य काय आहे नेमकं, ज्याला प्रायमरी डीलर्स असं म्हणतात, ते आपण बघणार आहोत. तिसऱ्या पाठामध्ये आपण बघणार, तिसरा पाठ हा डेरिव्हेटिव्ह मार्केटशी रिलेटेड आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजेच जो काही सर्वसामान्य शेअर बाजार चालतो त्याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काही करार असतात, तर ते करार जेव्हा विकले किंवा विकत घेतले जातात तेव्हा ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येतात. म्हणजे उदाहरणार्थ दुधापासून ज्या प्रकारे आपण दही बनवतो, दूध हा बेसिक पदार्थ झाला, त्यापासून आपण दही बनवतो, त्याचप्रमाणे शेअर बाजारामध्ये किंवा वित्तीय बाजारामध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केट हा एक प्रकार असतो जो की सर्वसाधारण शेअर बाजारामध्ये जे करार चालतात त्याच्यावरती अवलंबून असतो. तर आपल्याला ह्या डेरिव्हेटिव्ह बाजाराचा अर्थ, त्याचं स्वरूप हे बघायचं आहे. त्यानंतर
त्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कोण कोण सहभागी असतात, त्याच्यामध्ये हेजर्स आहेत, स्पेक्युलेटर्स म्हणजे सट्टेबाज आहेत, त्यानंतर आर्बिट्रेजर्स आहेत. आर्बिट्रेजर्स म्हणजे एकाच वेळी दोन्हीकडे एकाच वेळी एका ठिकाणी वस्तू विकत घेणारे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच वेळेला वस्तू विकणारे, त्याला आपण आर्बिट्रेजर्स असं म्हणतो. तर तशा प्रकारचे काही लोक करतात. या बाजारामध्ये NSE शेअर खरेदी करून BSE विकणं किंवा अशा प्रकारचं त्याला आपण आर्बिट्रेजर्स असं म्हणतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे काही बाजार आहेत, त्याला आपण फॉरवर्ड मार्केट म्हणतो, फ्युचर मार्केट, ऑप्शन्स, वॉरंट, स्वॅप्स. तर ह्यांचं आपण स्वरूप आणि ह्या प्रकारच्या करारांचं स्वरूप आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण तिसऱ्या पाठाच्या तिसऱ्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. आणि चौथ्या घटकामध्ये आपण वित्तीय डेरिव्हेटिव्ज म्हणजेच फायनान्शियल डेरिव्हेटिव्ज आणि एक्सचेंज ट्रेडेड डेरिव्हेटिव्ज. म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड म्हणजे काय, तर ॲक्च्युअल शेअर बाजारावरती विकले जाणारे, तिथे व्यापार त्यांचा ज्या डेरिव्हेटिव्हचा होतो त्या प्रकारचे डेरिव्हेटिव्ज आपण तिसऱ्या पाठामध्ये बघणार आहोत. आता चौथा पाठ हा फॉरेक्स मार्केटशी रिलेटेड आहे. फॉरेक्स मार्केट म्हणजेच परकीय विनिमय, परकीय चलन जिथे विकत घेतलं आणि विकलं जातं, तर त्याच्याशी हा चौथा पाठ हा निगडीत आहे. तर पहिल्या घटकामध्ये चौथ्या युनिटच्या आपण बघणार आहोत की त्याचा अर्थ काय आहे फॉरेक्स मार्केटचा आणि त्याची कार्ये काय आहेत. त्या फॉरेक्स मार्केटमध्ये कोण कोण सहभागी असतात, त्याचे पार्टिसिपंट्स, त्याच्यामध्ये काय व्यवहार चालतात, कुठल्या प्रकारचे करार, कॉन्ट्रॅक्ट्स आढळून येतात किंवा ते पार पाडले जातात, ते ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार आणि करार ह्या फॉरेक्स मार्केटमधले आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स, उदाहरणार्थ फॉरवर्ड ट्रान्झॅक्शन असतात, स्पॉट असतात, फ्युचर असतात, ऑप्शन आणि स्वॅप. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत फॉरेक्स मार्केटशी रिलेटेड, तर त्या आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ की फॉरवर्ड मार्केट म्हणजे काय, तर एका भविष्यकाळातील विशिष्ट तारखेला परकीय चलनाचा खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार पार पाडला जातो, त्याची तारीख आजच ठरवली जाते, त्याला आपण फॉरवर्ड मार्केट म्हणतो. तशा प्रकारचं ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि तिसऱ्या घटकामध्ये या चौथ्या पाठाच्या आपल्याला बघायचं की फॅक्टर्स डिटरमायनिंग स्पॉट एक्सचेंज रेट. म्हणजेच जे काही स्पॉट एक्सचेंज रेट म्हणजे काय, त्या वेळेला म्हणजे चालू वर्तमान काळात जो कुठला व्यवहार होतो त्याला स्पॉट ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि ह्या व्यवहाराचा जो रेट असतो, म्हणजे आता उदाहरणार्थ की ह्या वेळेला आपण जर डॉलर खरेदी केला तर त्या व्यवहाराला डॉलर किती रुपयाला आपल्याला मिळेल रुपयाच्या तुलनेत, किंवा रुपयाच्या तुलनेत डॉलर चा रेट काय आहे, दर काय आहे, तर त्यावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात. उदाहरणार्थ की समजा आपली निर्यात वाढली, आयात वाढली किंवा परकीय गुंतवणूकदारांनी भरमसाठ भारतामध्ये भारतीय शेअर बाजारांमध्ये किंवा वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूक त्यांनी ओतली, तर त्याचा परिणाम काय होईल, तर रुपयाला मागणी वाढेल. आणि रुपयाला मागणी वाढली म्हणजेच रुपया हा डॉलरच्या तुलनेत थोडा वधारला जाईल. तर अशा प्रकारचं काही फॅक्टर्स आहेत किंवा जे काही घटक आहेत ते एक्सचेंज रेट म्हणजे विनिमय दरावरती कसे परिणाम करतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि शेवटचा जो घटक आहे तो आहे फॉरेन एक्सचेंज डीलर असोसिएशन ऑफ इंडिया. या परकीय जे काय विनिमय आहे, परकीय चलन जे आहे, तर त्याच्यामध्ये जे काही कोणी व्यवहार करतात तर त्यांची जी असोसिएशन आहे फॉरेन एक्सचेंज डीलर असोसिएशन ऑफ इंडिया, त्याला आपण फेडाई म्हणतो, तर त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी आहेत की रेफरन्सेस अँड स्टडी मटेरियल. तर ह्याच्यामध्ये सगळे रेफरन्सेस आणि पुस्तकांची नावं, लेखक आणि त्यांचं पब्लिकेशन
कंपनी आणि त्यांचं साल हे सगळं दिलेलं आहे. ह्या पुस्तकांचा तुम्ही अधिकच्या वाचनासाठी उपयोग करू शकता. ह्याच्याबरोबर तुम्हाला नोट्ससुद्धा देण्यात येतील, परंतु हे सगळे पुस्तकं तुम्ही जाऊन बघणं आणि त्यांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. खूप सुंदर असे रेफरन्सेस आणि सोर्सेस इथे दिलेले आहेत. सिलेक्टेड बुक्स इथे दिलेले आहेत आणि ह्याचा फायदा आपण घ्यावा. ह्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिस्कस केला. पुढील व्याख्यानापासून आपण ॲक्च्युअल सिलेबस हा अभ्यासणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. See you in the next lecture.